ॐ ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अथ मुंडक उपनिषद शांती मंत्र। सॉरी, अथर्ववेदाचा शांती मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितैन्यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार मंडळी. आपण पहिल्या प्रश्नाची उत्तर संपवली. शेवटच्या वेळची समरी गोषवारा संतोष वाचतो. दिसतंय ना हे प्रश्न उपनिषद पहिल्या प्रश्नातले 12 ते 16 श्लोक. तर नेहमीप्रमाणे वर्गाची सुरुवात निर्मितींनी प्रश्नोत्तरांनी केली. तर पहिला प्रश्न डॉक्टर लिंगणूकरांचा होता की जसं ब्रह्मा विष्णू व महेश हे हिरण्यगर्भातून निघतात तशा देवी सुद्धा निघतात का? तर यावर निर्माते म्हणाले की वेदामध्ये अशी वेगळी माहिती नाही. देवामध्ये शक्ती, देवी म्हणजे शक्ती, ब्रह्मा विष्णू महेशाप्रमाणे वेदातील प्रत्येक देव ही एक एक शक्ती आहे. म्हणजे वेदात त्याचा उल्लेख आहे देवी म्हणजे शक्ती, पण असं त्यांचं हिरण्यगर्भातून आल्या वगैरे असा काही उल्लेख नाही. मग जयश्री त्यांचा प्रश्न होता की उत्तरायणातून जाऊनच आपल्याला सूर्यलोकी जाता येतं का? तर त्यावर निर्माते म्हणाले की इतरही मार्गाने मोक्षप्राप्ती होऊ शकते. उदाहरणार्थ जेव्हा भक्तांचं द्वैत संपतं म्हणजे ते देवाशी एकरूप होतात तेव्हा ते क्रममुक्तीने पुढे जात ब्रह्मलोकी जातात व तेथे तपस करून त्यांना मुक्ती मिळू शकते. नंतरचा प्रश्न विभा काळ्यांचा होता की आपण पाहिलं की अनित्य किंवा सकाम कर्म करणाऱ्यांना मोक्ष मिळत नाही, पण त्यांना पुण्य तरी मिळतं का? तर निर्माते म्हणाले त्यांना पुण्य नक्कीच मिळतं, ते त्यांच्या आगामी कर्मात समाविष्ट होतं, पण मोक्ष मिळण्यासाठी आत्मज्ञान व्हायला लागतं, ते त्यांना मिळत नाही. मग आता 12व्या मंत्रापासून सुरुवात करत त्यात पिप्पलाद ऋषी म्हणतात की मास म्हणजे महिना हा प्रजापती आहे. हा मासाचा कृष्ण पक्ष हा रई आणि शुक्ल पक्ष हा प्राण आहे. ऋषी शुक्ल पक्षात आणि इतर लोक कृष्ण पक्षात आपली इष्ट कर्तव्य करतात. प्रजापतीने सृष्टी व त्याबरोबर कालगणनाही निर्माण केली. इथे महिन्याला प्रजापती म्हटलं आहे ते ब्रह्माजी या अर्थाने नव्हे. ते आपण आधी पण मी म्हटलं होतं की ते पुस्तकात त्यांनी असं म्हटलंय की ही म्हणजे प्रजापती प्रोजेक्टेड द कपल द सन अँड द मून अँड बिकेम आयडेंटिफाईड विथ इट.
then he created the year that is dependent on that couple and became identified with the year. Thus successively he produced and became identified with the half year, month, fortnight, day and night, rice, barley, other food stuff, etc. etc. म्हणजे ईश्वराची प्रत्येक करणी ही ब्रह्ममय आहे. तर निर्माते म्हणाले, स्वामी परमार्थानंद म्हणतात की टाइम इज प्रेशियस, कालतत्व म्हणजे साक्षात ब्रह्मच आहे असं म्हटलं पाहिजे व त्याला तसा मान द्यायला पाहिजे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ब्रह्मतत्व आहे, महत्वाचं आहे असे मानून तसे वागायला पाहिजे. मग पिप्पलाद पुढे सांगतात की दिवस आणि रात्र मिळून होणारा दिवस हा प्रजापती आहे. त्यातील दिवस हा प्राण असून रात्र ही रई किंवा अन्न आहे. म्हणून दिवसा जे लोक रतिसुख घेतात ते प्राणाला बाहेर टाकतात, परंतु जे कोणी रात्री उपभोग घेतात ते ब्रह्मचर्याचे पालन करतात. दिवसा रतिसुख घेतले तर तो वेळेचा दुरुपयोग होतो असे ते अभिप्रेत आहे. दिवस म्हणजे प्राण, म्हणून दिवसा रतिसुख घेणे म्हणजे प्राण बाहेर टाकणे असे म्हटलंय. अन्नसृष्टी व प्रजासृष्टी यांना एकत्र बांधणाऱ्या पुढल्या मंत्रात ते म्हणतात की अन्न हा प्रजापती आहे. अन्नापासून रेताची उत्पत्ती होते आणि या रेतापासून सर्व प्रजा निर्माण होते. यावर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की आपण जीवो जीवस्य जीवनम शिकलो, म्हणजे एका जीवावर दुसरा जीव अवलंबून असतो, तर ते आता असे का म्हणतात की प्रजापासून प्रजा अन्न निर्माण झाले. त्यावर निर्माते म्हणाला की वेद आधी आले, म्हणजे आपण जे आता शिकतोय ते उपनिषद वगैरे, त्यात ऋषींनी वरीलप्रमाणे सृष्टी निर्मितीची संकल्पना दिली व त्यावर आधारित पुराणे इत्यादी लिहिली गेली. तर तैत्तरीय उपनिषदात प्रजा निर्मितीचं तपशीलवार वर्णन आहे आणि पंचदेशी पुस्तकात पंचमहाभूतांपासून सृष्टी मनुष्य निर्मितीची माहिती आहे. तर ते जीवो जीवस्य जीवनम ते भगवत पुराणात महापुराणातलं आहे. ते एक स्कंद 1 13वा अध्याय 40 श्लोक, आणि त्यात म्हटलं होतं की अहस्तानी सहस्ता नाम पदानी चतुष्पदाम फल्गुनी तत्र महताम जीवो जीवस्य जीवनम. Those who are devoid of hands are prey for those who have hands. Those devoid of legs are prey for the four-legged. The weak are the subsistence of the strong, and the general rule holds that one living being is a food for another. प्रजेची उत्पत्ती करणे हे कुटुंबाचं काम आहे. त्यासाठी कुटुंबाला प्रजापती व्रत केले पाहिजे. याबद्दल ते म्हणतात की जे लोक प्रजापती व्रताचे आचरण करतात ते मिथुनाची उत्पत्ती करतात. जे लोक तप आणि ब्रह्मचर्य यांचे पालन करतात त्यांच्या ठिकाणी सत्यता आणि एकनिष्ठता या गुणांची प्रतिष्ठापना होते. असे लोक ब्रह्मलोकाची प्राप्ती करू शकतात. ते प्रजापती व्रत निलिमाने सांगितलं होतं की गृहस्थ आश्रम व्रत म्हणजे कर्म आहे. हे व्रत करताना गृहस्थ व गृहिणी पुत्र व कन्या या दोन्हींचे पालक होण्याच्या इच्छेने फक्त रात्री एकत्र येतात. मिथुन म्हणजे पुरुष व स्त्री यांचे मिलन. पुत्र कुटुंबाचा वारसा चालवतो तर कन्येमुळे कन्यादानाचे पुण्य मिळते. याद्वारे समाजात मुले मुली यांचं संतुलन राहतं. अशा प्रकारे प्रजापती व्रताच्या पालन करणाऱ्या जोडप्याला स्वर्गप्राप्ती होते व नंतर मोक्षप्राप्ती होऊ शकते. वरील सांगितल्याप्रमाणे रतिसुख घेणाऱ्यांना ब्रह्मचर्य पाळणारे किंवा ब्रह्मचारी म्हणतात. प्रथम प्रश्नाच्या उत्तरातील शेवटच्या मंत्रात पिप्पलाद ऋषी सांगतात की जे लोक असत्य बोलत व वागत नाहीत आणि ज्यांच्यात कुटिलपणाचा लवलेशही नसतो असे लोक स्वच्छ सुंदर जगात राहतात आणि त्यांना ब्रह्मलोकाची प्राप्ती होऊ शकते. तर थोडक्यात कबंदीने असा प्रश्न उपस्थित केला होता की प्राणी नेमके कशापासून जन्माला येतात. याचं उत्तर पिप्पलाद ऋषी देतात की प्रजापतीने प्रथम प्राण व रई निर्माण करून त्यांच्या मिथुनातून सूर्य आणि चंद्र निर्माण करून त्याद्वारे वर्ष, उत्तरायण व दक्षिणायन, शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष, दिवस व रात्र अशी कालसृष्टी निर्माण केली. मग अन्नसृष्टीची निर्मिती केली ज्यापासून रेत निर्मिती झाली आणि त्या रेतापासून प्रजासृष्टीची निर्मिती झाली. छान, खूप छान सांगितलं. आता पूर्ण ग्रुपला एक प्रश्न आहे की पहिला प्रश्न कुठल्या
ऋषींनी विचारलेला होता. 6 ऋषी होते आपल्याकडे. कोणाचं नाव आपण सांगतो, कोणाला आठवतंय? फक्त संतोष तुम्ही नका सांगू, कारण तुम्हाला कबंदी कबंदी कबंदी. कबंदी. करेक्ट करेक्ट. कबंदीने प्रश्न विचारला होता आणि त्याच्या उत्तरात आपण 16 मंत्र त्याच्यावरती आपण पाहिले. आणि त्याच्यामधून त्यांनी सांगितलं 4 भाग त्यांनी सांगितले होते. एक म्हणजे पहिलं मिथून सांगितलं होतं, सूर्य आणि चंद्र. आणि नंतर कालसृष्टी कशी निर्माण झाली. कालसृष्टी निर्माण झाली म्हणण्यापेक्षा कालगणना याच्यावरती त्यांनी सांगितलं. काल तर सततच सुरू असतो. आपण मोजलं नाही तरी पृथ्वी गोल फिरणारच आहे आणि सगळं म्हणजे होतच राहणार आहे. तसं आपण काउंट नाही केलं तरी पण ते होत राहतं. पण कालगणना जी काय आहे ती आपण इथे सुरू केली. नंतर अन्न अन्न कसं निर्माण होतं आणि ते कसं सगळ्या प्राण्यांमध्ये वाटलं जातं ते अन्नसृष्टी त्यांनी आपल्याला सांगितली. नंतर प्रजा म्हणजे एकच जनरेशन निर्माण करून संपतं का तिथे नाही, तर त्यांना सतत ही प्रजा हवी असते. फक्त मनुष्याची नाही, सगळ्या प्राण्यांची पण. ते जनरेशन सतत सुरू असायला पाहिजे, म्हणून प्रजा उत्पत्तीचं पण त्यांनी आपल्याला सांगितलं. अशा 4 पद्धतीने त्यांनी सृष्टी निर्मितीबद्दल सांगितलं. आता तो एक प्रश्न झाला. पुढचा प्रश्नाच्या आधी अम, सगळ्यांनी अनम्यूट केलं तरी चालेल 5 मिनिटं, किंवा जेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचं तेव्हा तुम्ही अनम्यूट करा. अम, एक मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट ऍक्च्युअली या उपनिषदात नाहीये, पण छांदोग्य उपनिषदात आहे आणि बृहदारण्यक उपनिषदात आहे. अशा 2 उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यात सुरुवातीला असं म्हटलंय की आपले जे 17 घटक असतात, घटक म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, डोळे, कान वगैरे वगैरे. 5 कर्मेंद्रिय, हात पाय वगैरे वगैरे. 5 प्राण, आता 5 प्राण आपले जे असतात ते, मन आणि बुद्धी, असे एकूण 17 घटक असतात. तर त्यांच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे असा प्रश्न आहे. आणि मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण? चुकलं तरी चालेल, कारण आपल्याला त्याची उत्तरच पुढे बघायची आहेत. पण कोणाला वाटतं की या सगळ्यामध्ये कोण श्रेष्ठ असेल? ज्योत्स्नाताई, तुम्हीच आधी अनम्यूट झालात. म्हणजे आपल्या 17 श्रेष्ठ कोण, हे असं असा प्रश्न आहे. करेक्ट करेक्ट. ते जे 17 मी आता म्हटले हम्म. त्याच्यामधलं श्रेष्ठ कोण असेल असा मन प्रश्न. मन असावं का? मन नाहीये त्याच्यात? मन आहे त्याच्यात, हा, मग पण मन, माझ्या मते मन आहे. ओके, एक उत्तर आलं. आणखी माझ्या मते प्राण आहे, प्राण, पंचप्राण. हो. कोण म्हणताय प्राण? श्यामाताई. हो, श्यामाताई. वा. वाव. श्यामाताई, तुम्हाला उत्तर बरोबर आलं. तर आपल्याला म्हणजे एकदम पाहिल्यानंतर असंच वाटतं, मला पण वाटलं होतं की मन असेल म्हणून. पण म्हणजे जेव्हा मी छांदोग्य उपनिषद शिकले तेव्हाच. पण मला हा प्रश्न खूप आवडला. तर त्याच्यावरची ही गोष्ट आहे. ते म्हणतात की हे जे 7 जण आहेत यांच्यामध्ये असं डिस्कशन सुरू झालं. आणि डिस्कशन म्हणजे आपल्यासारखंच डिस्कशन झालं. तर आधी डोळे म्हणाले की आम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहेत, कारण आम्ही सगळं बाहेरचं बघतो ना. तुम्ही तर काही बघू शकत नाही, आम्ही बाहेरचं बघतो म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहे. तर मग कान म्हटले की असं कसं म्हणतो, आम्ही सगळं ऐकतो म्हणजे आम्ही पण श्रेष्ठ आहे. तर ते दोघांचं सुरू होतं. नंतर मग ते 2 जण म्हटले की हो, खरं म्हणजे आम्ही 2 जण बाहेरचं जे परसेप्शन असेल ते आम्ही सगळं आतमध्ये आणतो, तर आम्हीच 2 श्रेष्ठ आहोत. तर त्याच्यावरती तोंड म्हणतं, अरे तुम्ही फक्त बाहेरचीच माहिती आणता, पण स्वतःची जे मतं असतात ते कुठून बाहेर येतात? मीच सांगतो ना, म्हणून सगळे बाहेर जातात. तर मी श्रेष्ठ आहे. नंतर मग पाय म्हणले की तुम्हाला सगळ्यांना मी सगळीकडे घेऊन चालतो आणि तुमच्या सगळ्यांचा जो भार असतो तो मी वाहतो, म्हणजे मी श्रेष्ठ आहे. तर मग अशा सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं. तेव्हा मग अम, हात म्हणाले की डोळ्यात तुला काय वाटतं की तू श्रेष्ठ आहे, पण तुझ्या डोळ्यात काय गेलं तर
काढतं कोण? मीच काढते ना. म्हणजे हात म्हटलं की मी तर किती सगळी कामं करत असते, त्यामुळे मी सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि अ, स- पण तुला जर का सगळं जग दाखवायचं असेल, पण डोळे तर नीट पाहिजे ना. मग त्याच्यात जर का काही काडी कसरा गेला तर काढून द्यायचं काम हात करतात, म्हणून हात म्हणले की मी श्रेष्ठ आहे. आणि असं सगळ्यांचं डिस्कशन सुरू होतं. आणि तेव्हा मग मन म्हटलं, अरे मी तुम्हाला सगळ्यांना कंट्रोल करतो, म्हणजे मी फक्त श्रेष्ठ आहे. कारण सगळ्या ज्या अवयव आहेत त्यांचं सगळ्यांचं संचलन मी करत असतो, म्हणून मन म्हणतं की मी श्रेष्ठ आहे. तेव्हा अ, प्राण म्हणला, एक मिनिट, तुम्ही सगळेजण गप्पा करताय, पण तुम्हाला काय वाटतं की जर का प्राणच नसेल तर काय पुढे होईल? म्हणजे प्राणच नसेल तर पुढे काय होणार आहे? तुम्ही काय सांगू शकता का? तर मग मग मन कुठं राहिलं? पण त्याने असं म्हटलं तरी कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. तर तो प्राण म्हटला, वेड्यांनो, स्वतःलाच काही मोठं समजू नका. कारण अं, प्राण नसेल तर मन पण नसेल आणि तुम्ही कोणच नसाल, असं त्यांनी उत्तर म्हणजे त्याच्यावरती उत्तर दिलं. पण त्यांनी काही ऐकलं नाही. तर तो म्हणला की आता मी यांना थोडासा अं, धडा शिकवतो. आणि म्हटला की मी शरीरातून प्राण हा बाहेर जायचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा तो प्रयत्न करतो तेव्हा आपले जे सगळे इंद्रिय असतात त्यांना सगळ्यांना प्राण लागतो. तर ते सगळे अगदी अं, निस्तेज झाले. अगदी हात पाय सगळं अगदी निस्तेज झालं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की प्राण गेला तर काहीच नाही ना. प्राण गेला तर मन नाही, आपल्यात काही शक्ती राहणार नाही. आणि म्हणून मग ते प्राणाकडे परत गेले, त्याला शरण गेले आणि त्याला म्हणले की नाही, तूच सगळ्यात श्रेष्ठ आहेस. आणि असं त्याला ऍक्सेप्ट केलं. तर अशी ती त्याच्यातली गोष्ट आहे. आणि आता आपण हे जे पुढच्या प्रश्नाची उत्तर बघणार आहे ना, त्याच्यात तुम्हाला खूपदा या गोष्टीची आठवण येणार आहे. कारण सगळं याच्यावरतीच अवलंबून आहे असं मला वाटतं. म्हणून मला वाटलं की ती गोष्ट आधी घेतली की आपलं एक बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये तयार होईल की सगळे अवयव सगळे म्हणतात की आम्ही श्रेष्ठ आहोत, पण शेवटी प्राण नसेल तर काहीच नाही. आणि किती खरं आहे ना, की समजा देहामध्ये प्राणीच नसेल तर मग काय पुढे काय होणार? मग त्याच्यामध्ये आमचे स्वामीजी म्हणायचे की जर का देहामध्ये प्राण नसेल ना, तर आजूबाजूचे लोक घेतील आणि तुम्हाला सगळ्यांना खांद्यावर उचलून घेऊन जातील. बाकी काहीच होणार आहे तुमच्या बाबतीत. तर तसं होऊ शकतं. म्हणून प्राण खूप महत्वाचा आहे. आणि प्राणाच्या बद्दलच आपल्याला 2 प्रश्न आहेत या अम, उपनिषदामध्ये. एक प्रश्न आपण आत्ता घेणार आहोत, प्रश्न 2, आणि प्रश्न 3 पण त्याच्याच संदर्भात आहे. तर आता आपण सुरू करूया. तर दुसऱ्या प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे कुठल्या शक्ती आपल्या शरीरात असतात आणि त्यांचा काय आधार असतो, आणि त्याच्यातली सगळ्यात महत्वाची शक्ती कुठली? अ, कोणते महत्व, त्यातले कोणते प्रबल महत्व प्रबल असतं, म्हणजे कुठली शक्ती सगळ्यात स्ट्रॉंग असते, असा प्रश्न होता. आणि पुढे जे काही शब्द येणार आहे त्याच्यावर हे मी थोडेसे लिहून काढले की हिरण्यगर्भ, जे आपण जे आधी पण बघितलं होतं की ब्रह्माचं जे नॉलेज असतं त्याला समष्टी प्राण म्हणतात. म्हणजे आता आपण जो प्राण म्हणतो तो आपला इंडिव्हिज्युअल प्राण आहे. पण समजा आपल्या सगळ्यांचा प्राण एकत्र केला, ती जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे हिरण्यगर्भ असं समजलं जातं. म्हणजे तेच प्राणतत्व असतं, तोच हिरण्यगर्भ असतो आणि तोच ईश्वर असतो, असं आपल्या या उपनिषदामध्ये आपल्याला सांगितलंय. आणि 5 प्रकारचे प्राण आपण मगाशी म्हटलं ना, त्याच्यातले जो आपण श्वास घेतो तो एक प्राण. दुसरं अपान. अपान म्हणजे आपण हवा जी बाहेर टाकतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, किंवा आपल्या शरीरातली घाण जी आपण बाहेर टाकतो, ते पण एक अपानाचं काम असतं. आणि त्याच्यानंतर
जेव्हा आपल्या शरीरातून आपला मरणाच्या वेळी जेव्हा आपल्या शरीरातून आपलं सगळं बाहेर जातं तेव्हा अपान वायूलाच फक्त माहिती असतं शरीरातून बाहेर कसं जायचं. तर तो आपल्याला मदत करतो कसं सगळ्या गोष्टीवरती डोक्यापर्यंत घेऊन मग तिथून आपला प्राण जातो असं म्हटलं जातं. नंतर समप्राण जो आहे तो आपल्याला अन्न पचवायला मदत करतो. व्यान म्हणजे आपल्या रक्त वाहिन्या ज्या असतात त्याच्यातून जो जातो त्याला आपण व्यान म्हणतो. तर तो पूर्ण शरीरातून रक्त घेऊन हार्टमध्ये येतो आणि हार्टमधून ते शुद्ध झालेलं रक्त सगळीकडे नाड्यामधून वाहत असतो. उदान म्हणजे जेव्हा आपला देह पडतो तेव्हा सूक्ष्म शरीराला आपल्या देहातून न्यायचं, कुठे न्यायचं असेल, समजा स्वर्गात जायचं असेल किंवा एखाद्या लोकाला जायचं असेल, ते सगळं काम उदान करतो. पण उदानाला मार्ग कोण दाखवतो तर अपान दाखवतो. असे 5 जे आपण प्राण म्हटलं तसे आपले 5 प्राण आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण जास्त म्हणणार आहोत. तर आपण पहिला मंत्र आधी बघूया. सो मंत्र 2.1 अथ हैनं भार्गवो वेदर्भिः पप्रच्छ भगवन् कत्येव देवाः प्रजां विधारयन्ते कतर एतत् प्रकाशयन्ते कः पुनरेषां वरिष्ठ इति. त्याचा अर्थ आपण आधी बघू. शब्दार्थ. अथ म्हणजे पहिल्या प्रश्नानंतर. विदर्भी ही भार्गव जो आहे विदर्भातला आहे म्हणून त्याला विदर्भी ही भार्गव असं म्हटलंय. एनम प्रपच्छ म्हणजे त्याने विचारला, प्रश्न विचारला. तो म्हणला भगवान कत एव म्हणजे किती आहे, देव हा देव, प्रजाम सगळे प्राणी, विधारंते म्हणजे त्यातले कोण, तर त्याच्यानंतर प्रकाशनते म्हणजे धारण करतात, कह पनः कोण त्यामध्ये श्रेष्ठ आहे असं त्याने विचारलं. तर अर्थ घेतला तर विदर्भ देशातील भार्गवाने पिप्पलाद ऋषींना प्रश्न केला की हे भगवान कोणत्या शक्ती या शरीरात धारण करतात आणि त्यापैकी कोणती शक्ती त्यांचं प्रकाशन करतं म्हणजे त्यांना आधार देतं आणि त्यांच्यापैकी सर्वात प्रबळ कोण आहे ते सांगा असा त्याचा प्रश्न होता. मग अशी म्हटलं तसं त्याचे 2 भाग आहेत. एक म्हणजे आपल्या शरीरात काय शक्ती असतात आणि त्याच्यामधलं त्यांचा आधार काय असतो, त्यांचं काम काय असतं बेसिकली, आणि त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं कुठलं आहे. तर बहुतेक उत्तर आपण म्हणतो तसं मनच आपल्याला वाटतं, कारण मन सगळ्या इंद्रियांना कंट्रोल करत असतं. पण तसं नाहीये. तर आपल्या शरीरामध्ये 2 गोष्टी असतात, एक आत्मा आणि अनात्मा. अनात्मा म्हणजे जे काही आत्मा नाहीये ते अनात्मा. तर त्याच्यापैकी आत्मा काही करत नाही, तो अकर्ता आहे, तो निर्विकार आहे. पण अनात्मा जो आहे तो आत्म्याच्या साहित्याशिवाय काही करू शकत नाही. म्हणजे अनात्मा नुसताच अनात्मा असेल तो काहीच करू शकत नाही. पण अनात्मा आणि आत्मा जेव्हा एकत्र असतात तेव्हा सगळ्या आपल्या शरीरातल्या ज्या काही गोष्टी होत असतात त्या होत राहतात. आता अनात्मा म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर असतं. त्याच्यातलं एक कारण शरीर काय करतं ते स्वामीजींचीच उपमा सांगते. घरामध्ये जी सासू बसलेली असते ना, एका कोपऱ्यात बसते आणि हिने काय केलं नाही, तिने काय केलं, सगळ्यांचा ती कारभार करत असते की असं झालंच नाही ते झालंच. त्या सगळ्या ज्या गोष्टी करते ना तसं कारण शरीर बसतं आपल्या शरीरामध्ये आणि यांनी काय पुण्य काय केलं, पाप काय केलं, सगळा त्याचा
हिशोब करत राहतात, बाकी काही काम नाही करत. तर मग ते गेलं. मग अ, मुख्य म्हणजे सूक्ष्म शरीर जे असतं त्याच्यामध्ये आपलं मन, बुद्धी हे सगळं येतं. ते सगळेजण काम करत असतात. तर मग आता हे जे सगळे कामं करत असतात त्याच्यामध्ये मग आता जेव्हा पिप्पलाद मुनी जेव्हा आपल्याला सांगतात आहे, ते म्हणतात की फक्त आपण जागृत असताना नाही, आपल्या 3 अवस्था आहेत ना, त्या 3 अवस्थांमध्ये सुद्धा कोण काम करत असतं ते आपल्याला आधी बघायचंय. पहिल्यांदा जागृत अवस्थेमध्ये आपले सगळे अवयव काम करत असतात. नंतर मग पाहिलं तर स्वप्न अवस्थेमध्ये स्वप्न अवस्थेमध्ये इंद्रिय सगळे झोप करतात, ते काही करत नाही. पण आपलं मन जे असतं ते मात्र जागं असतं. आणि मन जे असतं ते आपले स्वप्न निर्माण करत असतं. तर स्वप्न कसं निर्माण करतं की आपण जागृत अवस्थेमध्ये काय काय बघितलं असेल त्या सगळ्या चित्रांची भेसळ करून आपली स्वप्न तयार होतात. समजा आपल्याला स्वप्नात दिसलं की एक डायनासोर आहे आणि त्याला समोर एक शेपूट आहे आणि मागे एक शेपूट आहे, असं आपल्याला स्वप्नात दिसलं. हे सगळं आपलं इमॅजिनेशन आहे. आपल्याला डायनासॉर्स कधी पाहिला नाही, पण आपल्याला माहिती आहे काय डायनासॉर्स आहे आणि शेपूट काय हे आपल्याला माहिती आहे. तर दोन्ही भाग आपल्याला माहिती आहेत, पण ते एकत्र जोडण्याचं काम आपण स्वप्नामध्ये आपलं मन करत असतं. तर कुठलीही ती आपली जी काही माहिती असेल त्याची भेळमिसळ करतं आणि आपल्यासाठी स्वप्न तयार करतं. तर तेव्हा स्वप्न जागं असतं. तिसरी जी अवस्था असते सुषुप्ती म्हणजे गाढ जेव्हा आपल्याला झोप लागते तेव्हा इंद्रिय सगळे शिथिल असतात आणि मन पण शांत असतं. मन पण तेव्हा झोपलं असं म्हणता येतं. तर म्हणून मग आपल्याला स्वप्न पडत नाही. जेव्हा स्वप्न पडत नाही तेव्हा मन पण आपलं झोपलेलं असतं. तर हे सगळं झोपलं असताना मग आपल्या शरीरामध्ये काय सुरू असतं, तर असं विचारलं की आपल्याला एकदम सुचत नाही की काय सुरू असेल. पण आपले पंचप्राण सुरू असतात. आपण श्वास घेत असतो, श्वास सोडत असतो आणि आपल्या पोटामध्ये म्हणजे अन्न प्रोसेस होत असतं, ते पण सुरूच असतं. तर अशा प्रकारे आपले जे पंचप्राण आहेत ते मात्र काम करत असतात. ते आपले जेव्हा आपण जागृत असतो तेव्हा करतात, आपण स्वप्नात असतो तेव्हाही करतात आणि सुषुप्तीमध्ये पण ते आपले जे प्राण आहेत ते सगळे काम करत असतात. तर म्हणून प्राण तत्व हे सगळ्यात महत्वाचं असं समजलं जातं. मन काय करतं, इंद्रियांकडून सगळा डेटा घेतं, आणखीन तो आपल्या याच्यात ठेवतो आणि जेव्हा केव्हा बुद्धीला लागेल तेव्हा देत राहतो. पण प्राणच नसेल तर मन कसं काम करू शकणार. आणि म्हणून प्राणाला आपण एक बॅटरी असल्यासारखं म्हणू. प्राण शरीरात नसेल तर ते शरीर म्हणजे डेड झालं. तर जिवंत राहण्यासाठी प्राण आवश्यक आहे. आणि आपली संस्कृत भाषा खूप छान आहे. तर प्राण ज्यांच्यामध्ये असेल त्यांना प्राणी म्हणतात. तर प्राणी शब्द हा असा चाललेला आहे की प्राण ज्याच्यामध्ये आहे ते प्राणी. तर आपल्या धर्मामध्ये सगळे प्राणी एका लेवलचे समजले जातात. तर ज्याला कोणाला प्राण असेल ते सगळे काय म्हणायचं अॅनिमल किंवा माणसं हे सगळे एकाच लेवलचे आपण समजतो. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आहे की व्यक्ती कदाचित वेगवेगळ्या प्रकारच्या असतील, पण प्राण कधी आणि एखादी व्यक्ती वाईट पण असेल, तिचे गुण वगैरे वाईट असतील, पण प्राण कधी वाईट नसतो. प्राण हा नेहमीच चांगला असतो. म्हणून प्राणाला जास्त महत्व आहे की प्राण कधीच वाईट नसतो, प्राण नेहमीच चांगला असतो. तर दोन्ही लेवलवरती तुम्ही पाहिलं हे सगळं व्यष्टी लेवलवर झालं. व्यष्टी म्हणजे व्यक्तिगत लेवलवरती झालं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं समष्टी लेवलवर. समष्टी लेवल म्हणजे हिरण्यगर्भ. तर हिरण्यगर्भ म्हणजे तर काय, ईश्वरच आपण त्याला म्हटलंय. तर असं दोन्ही लेवलला प्राण खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये वाईट नसतं काही. वाईट व्यक्ती असू शकते, वाईट प्राण कधी नसतो. हे आपल्याला या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे.
तर अशा दोन गोष्टी त्यांनी आपल्याला पुढे सांगितल्या. पण आता फक्त आपण त्याचा प्रश्न पाहिला. आता आपण उत्तर बघूया. हे दुसऱ्या मंत्रामध्ये आहे. वाचू. हो. तस्मै स होवाचाकाशो हवा एष देवो वायुरग्निरापः पृथिवी वाङ्मनश्चक्षुश्रोत्रं च ते प्रकाश्याभिवदन्ति वयमेतद् बाणमवष्टभ्य विधारयामः. अवष्टभ्य म्हणजे आश्रय देतात. अवष्टभ्य शपथ होता त्याचा अर्थ आश्रय देतात. तर त्याला उत्तर दिलं पिप्पलाद ऋषींनी. म्हणून सह म्हणजे ते कोण? तर पिप्पलाद ऋषी. आणि ते म्हणले की उवाच म्हणजे बोलले, म्हणाले. काय म्हणले की एष देव, ते सगळे देव आहेत. माझा शब्द चुकलाय तिथे. ते देव आहेत. कोण कोण? आकाश, वायू, अग्नी, पाणी, वाक म्हणजे बोलणं, श्रोत्रम म्हणजे ऐकणं, आणि तसे ते 9 जण जे आहेत ते प्रकाश देतात, आपल्याला प्रकाशित करतात, म्हणजे आपल्याला ज्ञान देतात, अशा प्रकारे अर्थ आहे. आणि विवर्तन्ते म्हणजे अभिमानाने, आणि वयम म्हणजे ते, आणि बाण म्हणजे ऍक्च्युली शरीराला म्हटलंय त्यांनी. अवष्टभ्य म्हणजे आश्रय, आणि वाधर वाधरयामः म्हणजे धारण करतात. तर अर्थ त्यांनी म्हटलं आहे की आकाश हाच तो देव आहे, त्याचप्रमाणे वायू, अग्नी, आप, पृथ्वी, वाचा, मन, नेत्र, कर्ण हे सगळे देव आहेत. आणि ते या शरीराला प्रकाशित करतात, म्हणजे कार्यान्वित करतात, असं त्यांनी शब्द सांगितलाय. आणि अभिमानाने ते सर्व असे म्हणतात की या बाणाला म्हणजे शरीराला आम्हीच आश्रय देतो आणि धारण करतो. आता याच्यामध्ये प्राण नाही आहे. बाकीचे सगळेजण म्हणतात की आम्हीच त्याला आश्रय देतो आणि प्राण देतो. पहिली गोष्ट ते आपल्या आपण जी गोष्ट शिकलो त्याच्यातला पहिला भाग, की सगळेजण म्हणतात की आम्हीच देतो आश्रय आणि आम्हीच धारण करतो. म्हणून मला ती जी गोष्ट आहे ती मला खूप आवडते, कारण मग त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे पुढचे मंत्र पण आपल्याला माहित आहे ते काय सांगणार आहे. तर भार्गवाचा प्रश्नाचं उत्तर त्यांनी सुरू केलं. त्याच्यामध्ये ते म्हणतात, पिप्पलाद ऋषी म्हणतात की पंचमहाभूताचे आहेत ते आधी बोलतात आहेत, आणि ते आपल्याला सांगतात आहे की आम्ही या शरीराला तयार करतो. आणि ते तर खरं आहे की आपल्या पंचदशीमध्ये सांगितलंय की आपलं शरीर निर्माण करायला ते जे पंचमहाभूत आहे त्यांच्यापासून सगळं एकत्र करून आपलं शरीर निर्माण होतं. आणि आपल्या पोटामध्ये जी जागा असते त्याला आकाश म्हणतात, आणि आपण श्वास घेतो त्याला वायू म्हणतात. आणि आपल्या शरीरामध्ये 36 नाही, ते म्हणतात 60% पाणी असतं, तर ते पाणी झालं. नंतर आपलं जे तापमान असतं त्याला अग्नी म्हणतात. किंवा आपल्याला भूक लागली की आपण जे म्हणतो जठराग्नी, तो पण एक अग्नी असतो आपल्या शरीरात. आणि बाकीचा जो आपल्या शरीरातला स्थूल भाग आहे त्याला पृथ्वी म्हणायचं. म्हणजे आपल्या शरीरातच असं इमॅजिन करतात की हे सगळे पंचमहाभूत आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि ते जे सगळे आहेत ते म्हणतात की आम्हीच या शरीराला आश्रय देतो, असा हा पहिला क्लेम आलाय आपल्याकडे, की पंचमहाभूत म्हणतात की आम्हीच या शरीराला आधार देतो. तर आता आपण पुढचे मंत्र पण बघणार आहोत, पण त्याच्या आधी आपण हे पाहिलं होतं की 3 अवस्था पाहिल्या होत्या. आणि या पण मंत्रात ते आहेत. 3 अवस्था आहेत आणि 3 म्हणजे नाही, हिरण्यगर्भ पुन्हा या मंत्रात पुन्हा आलेलं आहे, पण ते आपण सुरुवातीलाच आपण ते बघितलेलं होतं.
आणि नंतर या मंत्रातच स्पष्टीकरणामध्ये अम, शंकराचार्यांनी जे आपल्याला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगते, की ते म्हणतात की हे लक्षात ठेवायचं की ज्या ग्रहांवरती प्राणतत्व नसेल तिथे जिवंत प्राणी किंवा वनस्पती राहत नाहीत. आणि आपल्या वेदामध्ये पण हे सांगितलं की जिथे ज्या ग्रहामध्ये प्राण नसेल तिथे जिवंत प्राणी किंवा वनस्पती राहू शकत नाही. आणि इतका महत्वाचा संदेश आपल्या वेदामधून आपल्याला दिलेला आहे. म्हणजे त्यांनी किती विचार केला असेल त्याच्यावरती की हा जर का प्राण नसेल तर मग काय बाकीचं काही होऊ शकत नाही. आणि मग पुढच्या प्रश्न प्रश्न नाही मंत्र दोन पुढच्या मंत्रांमध्ये आपल्याला थोडस आता प्राणाच्या बद्दल कळेल. पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची आहे की माझे गुरुजी होते जे दयानंद सरस्वती आणि माझे आचार्य ज्यांनी हे शिकवलं परमार्थानंद, दोघंही प्राणाचं खूप महत्व जाणतात. आणि आपल्या वेदामध्ये हिंसा म्हणजे सगळ्या प्रकारची हिंसा त्याच्यात धरली जाते. तर डास मारायचा ही सुद्धा हिंसा धरली जाते. म्हणून आमच्या आश्रमामध्ये असं म्हणजे म्हणतात की तुम्ही डास वगैरे काही मारायचे नसतात. आणि तिथे कडुलिंब नाही कडुलिंब जो असतो त्याची पानं जाळतात तिथे आपल्या डॉर्म्स मध्ये सुद्धा. आणि त्याच्यामुळे मग डास आतमध्ये येत नाही असं म्हणतात. पण आम्ही जेव्हा मंदिरात बसायचो तेव्हा भरपूर डास चालवायचे आम्हाला. मला तर खूप चालवायचे. पण ते म्हणतात की ते त्यांचं काम आहे डासांचं. दुसरं काय त्यांना मिळणार ना, त्यांना रक्त हवं असतं म्हणून ते सावतात. म्हणून स्वामीजी किंवा हे आचार्य ते कधीही डास मारायचे नाही. आणि मला ते इतकं गमतीदार वाटायचं की आपल्याला तिथपासून शिकवतात की एवढा कंट्रोल आपल्यावरती पाहिजे की डास सावल्याबरोबर ठक्कान मारायचं नाही त्याला. ठीक आहे ना, थोडंसं सावू दे त्याला असं. तर एनिवे मला ते या संदर्भात ते आठवलं की प्राणाची हत्या नाही करायची. ही खूप ते स्ट्रिक्ट म्हणून पाळतात तसं. तर आता आपण ज्या दोन पाहणार आहे 3 प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला प्राणाचं महत्व सांगितलंय. आणि मग शेवटी जो चौथा प्रश्न आहे त्याच्यामध्ये ज्ञान आत्मज्ञान कसं करून घ्यायचं त्याच्याबद्दलची माहिती आहे. महत्वाची माहिती त्या चौथ्या प्रश्नाच्या उत्तरात आहे. तर आता ह्याचा आणि मुंडक उपनिषदाचा कसा संबंध आहे. तर मुंडक उपनिषदामध्ये अपराविद्या आपल्याला सांगितली होती. 11वा श्लोक जो होता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं कर्म आणि उपासना दोन्ही करायला पाहिजे. तर तेव्हा जेव्हा आपण मुंडक उपनिषद शिकत होतो तेव्हा काही कर्म साधना त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या होत्या. पण या उपनिषदामध्ये आपल्याला उपासना कशी करायची ते सांगणार आहे. तर बघा हे दोन्ही कसे पॅरलल आहेत, एक पूरक आहेत एकमेकांना. की त्याच्यामध्ये त्यांनी कर्मसाधना सांगितली आणि याच्यामध्ये उपासना सांगितली आहे. तर स्वामी परमार्थानंद आणखीन याच्यात शिकवतात की बघा 6 जण होते पण 6 जणांनी एकदम 6 प्रश्न विचारले नाही. एक एक जण विचारत होता, बाकीचे ऐकत होते उत्तर. आणि मग त्या कबंदीचं झालं. मग आता दुसरा भार्गव उठला आणि तो बोलायला लागला. ही जी शिस्त असते ना ते आपल्या देशामध्ये पाठवायला पाहिजे. नाहीतर सगळेच जण एकदम बोलतात. म्हणजे तिथल्या जर का तुम्ही हे पाहिलं ना टीव्हीवरती ज्या असतात ना त्याच्या ज्या कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये एक जण बोलत नाही, 15 जण एकदम बोलतात. तर त्यांना खरं हे उपनिषद दाखवायला पाहिजे की इथे एक जण एका वेळी एकच बोलतो आणि त्याच्यानंतर मग बाकीचे आपले प्रश्न विचारतात. तर आता आपण भार्गवाच्या प्रश्नाची उत्तर पाहणार आहोत. तर आपण सुरुवात केली होती या मंत्रामध्ये की पंचमहाभूत आहेत ते नुसता कल्लोळ करत असतात की आम्हीच या शरीराला सांभाळतो, आम्हीच याची काळजी घेतो. आता आपण तिसरा मंत्र बघूया. माझ्या ह्याच्यात वेगळं आहे ना पण अच्छा. मी मग दुसऱ्या प्रश्नातला तिसरा मंत्र जो आहे पण तो चालेल मी म्हणते. चालेल. तान ते बरोबर वरिष्ठ नाही दिसत. या हम्म. तान वरिष्ठ प्राण उवाच मामोह पापद्यथ अहमेवैतत्
पञ्चधात्मानं प्रविभज्यैतद्बाणमवष्टभ्य विधारयामिति ते श्रद्धदाना बभूवुः. बरोबर आहे. ऍक्च्युली तोच मंत्र बरोबर वाटतोय. तर त्याच्यामध्ये वरिष्ठ प्राण, वरिष्ठ प्राण तान उवाच, ते त्यांना म्हणाला, म्हणजे प्राण म्हणाला की मोहम आपद्यथ, म्हणजे मूड मूड होऊ नका, मा मी स्वतः, आत्मा मन मीच, एतत् प्रविभ्यच पंचथा, म्हणजे 5 प्रकाराने विभक्त होतो मी स्वतः, आणि एतत् बाणः, म्हणजे बाण म्हणजे पुन्हा शरीर, अवष्टभ्य आश्रय देतो, विधारयाती म्हणजे धारण करतो. आणि असं त्याने सांगितलं, पण त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसला नाही. तो शब्द वेगळा, शेवटचा शब्द आहे ना, अश्रद्ध अश्रद्धानः बभूवः, ते त्यांना पटलं नाही, असं त्यांनी शेवटी म्हटलं. तर अर्थ मग आता कळला तुम्हाला की त्यांना त्याच्यापेक्षा वरिष्ठ असा प्राण म्हणला, असे मूढ होऊ नका, मीच स्वतः 5 प्रकारांनी विभक्त करून या शरीराला धारण करतो. पण त्याच्या बोलण्यावरती त्यांची श्रद्धा नव्हती, म्हणजे त्यांना ते पटलं नाही. ओके, आता त्याचं स्पष्टीकरण बघूया. ओके, याच्यामध्ये आता त्यांनी 5 प्राण जे आहेत ते सांगितले आहेत. आपण मगाशी पाहिलं ते प्राण, अपान, उदान, समा आणि व्यान, असे जे 5 प्रकारचे प्राण असतात. त्या प्राणांमध्ये हा जो प्राण जो मुख्य आहे त्याला ज्येष्ठ प्राण म्हणतात. हा ज्येष्ठ प्राण म्हणतो की मी स्वतःलाच 5 भागात विग्रह करतो, आणि मग मी एकटाच या शरीराला आधार देत असतो. मी एकटा म्हणजे आम्ही 5 जण शरीराला आधार देत असतो. तर तेव्हा ते बाकीचे जे अवयव असतात आणि हे जे पंचमहाभूत असतात ते म्हणतात, नाही, आम्ही त्याच्यावर काही विश्वास ठेवत नाही. आणि मग प्राण म्हणतो की ठीक आहे, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही ना, मग मी आता हा देह सोडून निघालो. आणि मग तो जेव्हा निघायला लागतो तेव्हा तो जर का निघाला तर बघा, आपण म्हटलं की रक्त विसरण जे असतं ते आपला एक प्राण करतो, आणि दुसरा प्राण करतो अन्न पचवायचं काम करतो. असे सगळे काम ते करत असतात, ते काहीच काम होणार नाहीत. तर मग आता आणखीन एक प्रश्न असा असतो की आपण म्हणतो की प्राण प्राण प्राण, पण प्राण कुठून येतो? तर प्राण हा ब्रह्म जे आपलं असतं ब्रह्मापासून येतो. आणि असं ते आपल्याला 3.3 मध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे पुढच्या मंत्राच्या 3ऱ्या श्लोकामध्ये मंत्रामध्ये आपल्याला सांगितलंय. पण मला वाटलं की जेव्हा आपण आता प्राणाच्या बद्दल बोलतोय त्याच्यामध्ये आपल्याला हे पण माहिती असलं पाहिजे की कुठून येतो प्राण. तर प्राण येतो हा ब्रह्माकडून. आणि जसा आत्मा आपण म्हणतो की ब्रह्माचाच एक भाग आहे, थोड्या फरकाने तसाच प्रकार इथे, पण मुख्य फरक प्राण आणि आत्मा याच्यामध्ये फरक असा आहे की आत्म्यामध्ये नुसतं चैतन्य असतं, त्याच्यामध्ये माया नसते. पण प्राण आपण म्हटलं की हिरण्यगर्भामध्ये, मग हिरण्यगर्भामध्ये ब्रह्म आणि माया दोन्ही असतं. तर आणि आपण पाहिलं की सगळे देव निघतात त्याच्यातून, त्या देवांना सुद्धा गुण असतात. का बरं गुण असतात? कारण ते ब्रह्म आणि माया याच्या कॉम्बिनेशन मधून निघतात, हिरण्यगर्भामधून निघतात. तर हिरण्यगर्भातून जेव्हा तुम्ही निघता तेव्हा तुम्हाला ब्रह्म आणि माया दोन्ही असतं, म्हणून तुम्हाला गुण असतात. अर्थात परमेश्वराचे गुण वेगळे आहेत आणि आपले गुण वेगळे आहेत, पण गुण असतात. तर प्राण जो आहे तो हिरण्यगर्भामधून निघालेला आहे, पण तो ब्रह्मापासून आलेला आहे असं. पण आत्मा आणि त्याच्यामध्ये फरक असाच आहे की आत्म्यामध्ये फक्त
शुद्ध चैतन्य असतं. आणि प्राणामध्ये प्राणामध्ये ब्रह्म आणि माया दोन्ही असतं. तर प्राणाला आत्म्याची छाया असं म्हटलं जातं. आत्म्याची छाया म्हटलं जातं. छाया का? कारण की त्याच्यामध्ये माया असते म्हणून. माया असल्यामुळे आत्मा इतकं ते प्युअर नसतं, पण आत्म्याची छाया अशा प्रकारे प्राणाला आपल्या वेदामध्ये म्हटलं जातं. तर पुन्हा लक्षात ठेवायचं, छाया अशासाठी म्हणायचं कारण त्याला ब्रह्म आणि माया दोन्ही आहे. म्हणून माया असल्यामुळे, माया शक्ती असल्यामुळे त्याला आत्म्याची छाया मिळते. तर मला वाटतं आपल्याला इथे थांबायला पाहिजे. 8 वाजले ना. पुढचा मंत्र आपण पुढच्या वेळी घेऊया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्ति.